राजा भूगोलावरती नकाशामध्ये आलं आणि जिजाऊसाहेबांच्या ऋणातून एक कणभर का असेना पण मी ऋणमुक्त झालो असं मी समजतो. राजमाता सुमित्रा राजेंशी तुमचे फार जवळचे संबंध होते. मग शंभूराजांच्या बद्दलचं जे तुम्ही काम केलं तर ते त्यांची प्रेरणा होती? नाही, प्रेरणा त्याची नव्हती. काही घटना अशा घडतात की ज्या आपल्याला माहिती नसतात, म्हणजे ज्यांच्या संदर्भात त्या घडतात त्यांनाही त्याची माहिती नसते, नियती ठरवते. काय झालं की 1987 साली मी अहमदनगरला व्याख्यानासाठी गेलो होतो. माझे 3 दिवस त्या ठिकाणी सूर्यपुत्र कर्णावरती व्याख्यानमाला होती. 3 दिवस ती व्याख्यानमाला झाली माझी. तिसऱ्या दिवशी सकाळी आमचे त्यावेळेचे मित्र सुरेशराव जोशी ते तिथे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय त्यांनी स्थापन केलं. आज दुर्दैवाने नाही आहेत, पण त्यावेळेला ते होते. ते माझे अतिशय जवळचे मित्र होते. तर माझं शेवटचं व्याख्यान ज्या दिवशी होतं सूर्यपुत्रावरचं, त्या सकाळी ते मला म्हणाले की चला विजयराव, मी आज तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दाखवणार आहे. आणि म्हणून ते मला ऐतिहासिक वस्तू संग्रहालयामध्ये घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर जुनी कागदपत्र सगळी तिथे होती. त्यांनी मला टेबलावरती बसवलं आणि एक दुर्बीण माझ्या हातामध्ये दिली. म्हणाले की दुर्बिणीकडून तुम्ही आता पहा, मी तुम्हाला एक तुमच्यासमोर चित्र ठेवतो. आणि त्याने ते चित्र ठेवलं. ते चित्र होतं शंभूराजांचं. बहादूरगडावरती शंभूराजांना औरंगजेबाने त्यांची जी धिंड काढली होती, त्या धिंडीचं ते अस्सल समकालीन चित्र एका रद्दीच्या दुकानात त्यांना सापडलं होतं. आणि त्याच्यामध्ये काफर संभा असं लिहिलं होतं फारसीमध्ये. ते चित्र ब्लॅक अँड व्हाईट आहे. ते कोणाला ते दाखवत नाही, त्याचा फोटो काढू देत नाहीत. मला त्यांनी ते दाखवलं. ते चित्र जेव्हा मी पाहिलं ना, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. आजही ते चित्र समोर आलं की माझ्या डोळ्यात पाणी येतं. काय भयानक ते चित्र होतं हो. एक उंटावरती शंभूराजांना बसवलेलं आहे. त्यांना इराणमधला विदूषकी जिरेटोप घातलेला आहे. उंटावरती हाडं असतात, आसन नव्हतं त्याला रिकीबने पाय ठेवायला. त्याच्यावर त्यांना बसून बहादूरगडावर त्यांची धिंड काढण्यात आली. आणि एका सरदाराने त्यांना मागून धरून ठेवलेलं आहे की पळू नये म्हणून. आणि खालून काही लोक त्यांना भाल्याने टोचतायत, काही लोक थुंकतायत त्यांच्या अंगावरती, काही लोक झाडावरून गुलदीने दगड मारतायत. असं ते चित्र होतं. मला माझ्या डोळ्यात पाणी आलं ते पाहिल्यानंतर. तेव्हा म्हणजे अतिशयोक्ती नाही, पण मला खरं हुंदका फुटला की अरे, मी संभाजीराजांना आसपास तर म्हणजे बदफैरी समजत होतो, काय मद्यपी समजत होतो, नाना प्रकारे यांनी सगळ्या शिवाजी महाराजांचं स्वराज्य गमावलं असं समजत होतो. आणि आज हे चित्र पाहतो तेव्हा ते जोशी माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाले की असे गैरवरून नका जाऊ, तुम्ही शंभूराजांच्या डोळ्यामध्ये पहा दुर्बिणीतून. आणि त्या दुर्बिणीमधून मी जेव्हा त्या डोळ्यामध्ये पाहिलं, त्या डोळ्यात प्रचंड तेज मला दिसलं. एक निर्भयता. एक 32 वर्षाचा तरुण, त्याला माहिती आहे की आपला मृत्यू समोर आलेला आहे, पण तरीही त्याचा बाणेदारपणा, त्याची भक्ती, स्वराज्याबद्दलची भक्ती, त्याची देशभक्ती, ही सगळी त्या चित्रामधून मला पाहायला मिळाली. मी ते चित्र पाहिलं, त्यांचा हात आवेगाने हातात घेतला आणि म्हणालो त्यांना की आजपासून 6 महिने आता मी व्याख्यानाला पूर्ण बंद करून मी आता शंभूराजांचा अभ्यास करणार आणि शंभूराजांचा डॉक्युमेंटल प्रूफच्या सहित मी लोकांसमोर शंभूराजा मांडीन आणि शंभूराजा कसा आहे हे महाराष्ट्राला कळवेन. या पद्धतीप्रमाणे त्या फोटोमुळे मला ती प्रेरणा मिळाली. नंतर मी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर बखरीमधली सगळी विधानं ही अतिशय हास्यास्पद आणि द्वेषपूर्ण होती हे लक्षात आलं माझ्या. मग मोगलांचे अखबारात मी वाचायला सुरुवात केली, मोगलांच्या कैफियती वाचायला सुरुवात केली, कागदपत्र वाचायला सुरुवात केली फारसीमधले. आणि त्यातून असं लक्षात आलं की अरे, आपण समजतो तो शंभूराजा फार वेगळा आहे. म्हणजे परकीने त्याची स्तुती केली आणि स्वकीयाने त्याला शिव्या घातल्या.
असं ते चित्र होतं. आणि मग त्या ठिकाणी त्या अभ्यास झाल्यानंतर आमचे पुण्याचे मित्र त्याला उपमहापौर होते, सुरेश नाव विसरले त्यांचं, नाशिककर नाशिककर, सुरेशराव नाशिककर होते. ते नागपूरला मला भेटायला सहज आले. ते म्हणाले की विजयराव, मी खूप प्रयत्नाने महापालिकेतून निधी मिळवून शंभूराजांचा पुतळा उभा केलेला आहे, पण लोक त्याच्याकडे ढुंकून पाहत नाहीत. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही शंभूराजांवरती पुण्यामध्ये व्याख्यानमालेसाठी या. मी म्हटलं जरूर, एका पायावर मी तयार झालो. हे मांडायलाच पाहिजे म्हटलं कुठेतरी. आणि मग त्याला त्या नुमवीमध्ये माझी 3 दिवसाची व्याख्यानमाला झाली. त्या व्याख्यानमालेमध्ये मी जो शंभूराजा मांडला, त्या शंभूराजांच्या मांडण्यामुळे महाराष्ट्र पेटून उठला. रामशेजसारखा किल्ला एक छोटासा नाशिक जवळचा, तो किल्ला 5 वर्ष संभाजीराजांनी झुंजवलेला आहे. त्यांनी प्रत्येक युद्धात मोगलांचा पराभव केलेला आहे. 6 लाख फौज घेऊन आलेला आपला औरंगजेब होता आणि महाराज गेल्यामुळे स्वराज्य पोरकं झालेलं होतं. अशा काळामध्ये हा 25 वर्षाचा तरुण 9 वर्षापर्यंत झुंज देऊन औरंगजेबाला एकही पाऊल पुढे टाकू देत नाही. हे जेव्हा लोकांना मी सांगितलं आणि मग त्याची दारुण कत्तल कशी उडाली हे जेव्हा सांगितलं, अक्षरशः लोक त्याला भारावून गेलेत. आणि त्यांना आवाहन केलं मी की तुमच्या पुण्याजवळच वडू कोरेगावला त्यांचं मस्तक छाटलं गेलं, त्याची जीभ छाटली गेली, त्याचे डोळे काढले गेलेत. स्वराज्याकरता हा 32 वर्षाचा मुलगाच म्हणाला पाहिजे, तरुण तो. त्याने म्हणजे देशाकरता बलिदान केलं आणि आपण त्याला बदफली समजतो. 23 दिवस हा अन्न पाण्यापासून राहिलेला आहे शेवटच्या काळामध्ये. दारूबाज माणूस राहू शकतो का? डोळे नसलेला माणूस अशा प्रकारे राहू शकतो? त्यांनी महाराष्ट्राला दिव्य दृष्टी दिली. हे सगळं जेव्हा सांगितलं त्यानंतर सुदैवाने जनतेने मला आशीर्वाद दिले आणि पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. आणि आज आपण पाहतो की शंभूराजांविषयी जर कोणी काही वाईट बोललं तर लोकच त्याचं तोंड बंद करतात. अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक स्मारकं संभाजीराजांची निर्माण झाली, जिजाऊसाहेबांची निर्माण झालीत, शिवाजी महाराजांचे तर आहेतच. पण त्याच्यामध्ये देखील आता अनेक प्रकार म्हणजे पुष्कळ प्रकारचा डोळसपणा आला. अभ्यास सुरू झाला लोकांचा, चिकित्सापूर्वक अभ्यास सुरू झाला, संशोधन सुरू झालं. हे सगळं या गोष्टींमुळे घडलं. छत्रपती शिवाजी